आमदार राजू खरे यांनी निवडणूक काळात दिलेलं आश्वासन खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय। निर्णय झाला, अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द झालं। अधिवेशनाला झाला शासन निर्णय। आमदार राजू खरे यांचा सुरुवातीपासूनच याला विरोध होता। सातत्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता। शासनानं मोहोळ तालुक्यात अनगर येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली होती। यावरून मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांच्या विरोधात जनमत तयार झालं होतं। हे अप्पर तहसील रद्द व्हावं यासाठी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली होती। तर संतोष पाटील, सोमेश क्षीरसागर यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या। तसेच मोहोळ बार असोसिएशनने रिट पिटिशन दाखल केली होती। या सर्व याचिका एकत्रित चालवून न्यायालयानं अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं होतं। दिनांक 7 मार्च रोजी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार राजू खरे यांना भेटून न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करून अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं असं निवेदन दिलं होतं। अखेर सरकारनं राज्यपालांच्या आदेशानुसार हे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आलं असल्याचा शासन निर्णय मंगळवारी दिनांक 25 मार्च रोजी काढण्यात आलाय। मोहोळ येथे तहसील कार्यालय व्यवस्थित आणि सुरळीतपणे सुरू असताना केवळ सत्तेचा दुरुपयोग करीत अनगर अशा ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय नेलं होतं। सुरुवातीपासूनच आमदार राजू खरे यांनी यासाठी विरोध दर्शवला होता। या कार्यालयाच्या निर्मितीची जनतेतून आलेली रिॲक्शन म्हणजे राजू खरे यांना मोहोळ तालुक्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत विजय करून आमदार केला। उच्च न्यायालयाचा निकाल येताच दिनांक 7 मार्च रोजी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी व अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करून पूर्वरत मोहोळ येथे तहसील कार्यालय ठेवण्याबाबतचे निवेदन आमदार राजू खरे यांनी सादर केलं होतं। याची दखल घेत या अधिवेशनात हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलाय। यामुळे आमदार राजू खरे यांनी निवडणूक काळात दिलेलं आश्वासन खऱ्या अर्थानं पूर्ण केलं आहे।